शिवजयंती आज राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पंढरपूरमधली खास दृश्य आपण बघणार आहोत। पंढरपुरातल्या भीमेतल्या पात्रामध्ये हत्तीच्या अंबारीमध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली। शिल्पकार प्रवीण नगरे यांनी अनोखी कलाकृती साकारलेली असून ही संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनवण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रवीण यांनी आपल्या कलाकृतीतून साकारलेली ही मूर्ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल सुद्धा होती आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यात महादेव मंदिर परिसरात शिवजयंतीनिमित्त एक अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे। कलाकार संतोष सातपुते यांनी फायर आर्टद्वारे जळतं लाकूड आणि गेरूच्या सहाय्याने भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं आकर्षक चित्र रेखाटलंय। अगदी वेगळ्या पद्धतीने साकारलेल्या चित्रामुळे परिसरातल्या नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे। जळत्या लाकडानं केलेली रेखाटन शैली आणि गेरूच्या रंगछटांमुळे या चित्राला उठावदार रूप प्राप्त झालंय। सोलापुरात रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने आणि मराठमोळ्या संस्कृतीला जपत हजारो जिजाऊंच्या लेकी नयनरम्य सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या। तर अकोल्याच्या अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 30,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे। श्री शिवाजी महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातनं ही रांगोळी साकारली आहे। तर बीडमध्ये मध्यरात्रीपासून शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। सकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय कार्यक्रम संपन्न झाला। शिवजयंतीनिमित्त विविध पारंपरिक मर्दानी खेळांचंही आयोजन करण्यात आलं। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात भव्य मिरवणूक निघालेली होती। शिवाजी पेठेतल्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं शिवप्रेमींचा सहभाग पाहायला मिळाला। तर शिवजयंतीनिमित्त नंदुरबार शहरात कलेतनं अनोखी मानवंदना देण्यात आली। रांगोळी कलाकार गौरव माडी यांनी दोन्ही बाजूंनी पाहिल्यावरती स्पष्टपणे दिसणारी शिवरायांची आगळी वेगळी रांगोळी साकारली। रंगांचा सुरेख वापर, बारकावे आणि दृष्टीभ्रम निर्माण करणारी मांडणी यामुळे कलाकृती विशेष ठरते। आणि आग्र्याच्या दिवाने आममध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे। दिवाने आम इथे शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जातोय। गेली 3 वर्ष महाराष्ट्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि आग्र्याचे रहिवासी यांच्या सहकार्यानं अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं हा उत्सव साजरा केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।